धारावी झोपडपट्टीच्या नूतनीकरणाचे काम जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या कंपनीकडे सोपवण्यात आले। अनेक बड्या कंपन्यांना मागे टाकत अदानी समूहाच्या अदानी रिअल्टी या कंपनीने धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पाची बोली जिंकली। मुंबईतील 590 एकर धारावी परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी अदानी समूहाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली होती। सध्या धारावीमध्ये 9 लाखहून अधिक लोक राहतात। या योजनेसाठी अदानी प्रॉपर्टीजने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बोली जिंकली होती। त्यात DLF आणि नमन डेव्हलपर्स सहभागी झाले होते। मुंबईत वसलेल्या या झोपडपट्टीला नवे रूप देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पुन्हा विरोध होऊ लागलाय। सुमारे 20 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रकल्प कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडतच आहे। आता हा प्रकल्प अदानी समूहाच्या कंपनीला देण्यास विरोध होत आहे। जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारने 259 हेक्टर क्षेत्र अदानी ग्रुपच्या कंपनीला पुनर्विकासासाठी सुपूर्द केलं होतं। यासाठी अदानी रिअल्टीने 5069 कोटी रुपयांची बोली लावली होती। आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काँग्रेसने या आदेशात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता। तर या प्रकल्पाच्या माध्यमातून TDR घोटाळा होत आहे असा आरोप ठाकरे गटाने केला। ठाकरे गटाने या विरोधात मोर्चाही काढला आहे। अदानी धारावी प्रकल्पावर काय आरोप आहेत पाहूया। धारावीतील अनेकांना पालघर सारख्या दूरच्या भागात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देऊ केले गेले आहेत असा आरोप काँग्रेसने केलाय। काही निवृत्त पोलीस अधिकारी या परिसरात फिरत असून लोकांना या प्रकल्पाला विरोध करू नका असे सांगत आहेत। गौतम अदानी यांना दिलेल्या या प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी आता होत आहे। 240 हेक्टरमध्ये पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे। हा प्रकल्प 2 दशकांपूर्वी आखण्यात आला होता, पण त्यात अनेक अडचणी आल्या। इथे सुमारे 8 लाख लोकसंख्या असून 13,000 छोटे व्यवसाय आहेत। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 23,000 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे। महाराष्ट्र सरकारने संपूर्ण क्षेत्र अविकसित क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहेत आणि विशेष नियोजन प्राधिकरणाची स्थापना केली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा पार पडला। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुंबईकर सामील झाले। स्वतः उद्धव ठाकरे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर BKCच्या भारतनगर येथील अदानी बिल्डिंगला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। अदानी बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अदानी ग्रुपच्या इमारती, कार्यालयासमोरील सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते। मुख्य रस्त्यावरही प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चासाठी एकूण 300 पोलिसांचा ताफा लावण्यात आला होता। यावरून हा मोर्चा किती विराट होता याची कल्पना येते। या मोर्चात एकूण 7 मागण्या करण्यात आल्या आहेत। धारावीकरांच्या पुनर्वसनाची मागणी महत्त्वाची आहेच, पण त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी TDRशी संबंधित आहे। TDR देण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। अदानी समूहाकडे TDRची मक्तेदारी राहू नये यासाठी ही मागणी करण्यात आल्याने सरकारची आणि अदानी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या काय मागण्या आहेत पाहूया। धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडपट्टी धारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा। निवासी झोपडपट्टी धारकांना 500 चौरस फुटांचे घर मोफत द्या। TDRसाठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी। पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचे घर मोफत द्या। झोपडपट्टीत अनेकांचे व्यवसाय चालतात, त्यांचे पुनर्वसन करा। नव्याने संरक्षण करा। निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करा। प्रकल्पाचे स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या। अतुल कांबळेसह अमर भिंगारदेवे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।